नमस्कार. आज आपण तुरीची डाळ शेवग्याच्या शेंगा घालून करणार आहे. खूप टेस्टी आणि बनवायला एकदम झटपट तयार होऊन जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ती कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्यात. यामध्ये एक टोमॅटो घातला होता आणि मीठ वगैरे काही न घालता मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्याला रवीने नंतर छान असं ढवळून घ्यायचं. आता तेलामध्ये आपण फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. छान असं व्यवस्थित तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा. हिंग घातल्याने डाळ आपली खूप छान टेस्टी लागते आणि पोटालाही काही आपला प्रॉब्लेम होत नाही. आणि यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक कढीपत्त्याचा ढाळा आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा लांब कापून घेतला आहे. आता हे छान असं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं. तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि लसूण मी इथे छोट्या पाकळ्या असल्यामुळे 10-12 घेतल्या आहेत. तुम्ही मोठी लसणाची पाकळी असेल तर 2 ते 3च घ्या आणि छान तो व्यवस्थित ठेचून फोडणीमध्ये घाला. याने खूप छान असा स्वाद येतो आपल्या डाळीला किंवा आमटीला. आता हे छान परतून झालं आहे. यामध्ये हळद घालायची आणि 1 चमचा घरामध्ये जो आपला साठवणीतील मसाला असेल तो मसाला घालून घ्यायचा आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर ही ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला, पण याने छान असा कलर येतो. आपल्या आमटीला छान कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. आता हे सर्व मसाले छान व्यवस्थित फ्राय झाले की यामध्ये आपण शेवग्याची शेंग घालायची आहे. मी एक शेवग्याची शेंगीचे अशा बारीक तुकडे केले आहेत. 5 ते 6 शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घालून घ्यायचे आणि ते छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे. मी हे डाळ शिजवताना घातले नव्हते कुकरमध्ये, कारण खूप त्याचा गाळ होतो आणि आपल्याला शेंगाही व्यवस्थित खायला येत नाहीत. अशा नंतर घालून आपण शिजवल्या की त्या शेंगाचा पूर्ण स्वाद आपल्या आमटीमध्ये छान असा उतरतो. म्हणून आपण शेंगा नंतरच घालून छान अशी शिजवून घ्यायच्या. आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालायची आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी घालायचं तेवढं पाणी घालून थोडंसं उकळी आल्यानंतर बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे. शेंगा थोडं शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतो. त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या, म्हणजे थोडंसं पाणी आटल्याही जाईल. आता मी 10 ते 12 मिनटानंतर शेंग चेक करून घेणार आणि याआधी मी यामध्ये 4-5 कोकम घातले आहेत. तुम्ही हवं असल्यास चिंचही भिजवून त्याचा कोळ घालू शकता. चिंचाने तर खूपच छान लागतं आपली आमटी किंवा वरण. तुम्ही हे नक्की बनवा आणि शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक कापलेली. माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.